महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। मुंबई, नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील अनेक महिन्यांपासून मोबाईल व इतर वस्तू चोरीच्या घटना घडल्या असताना पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल आरोपीसह हस्तगत करून चोरीला गेलेले मोबाईल आणि इतर वस्तू पीडित गेलेल्या नागरिकांना परत केल्या असून जवळपास 27 लोकांना मोबाईल परत केले असून उर्वरित नागरिकांना परत केले जातील। ही सर्व कारवाई पोलिसांनी झारखंड, हरियाणा, वेस्ट बंगाल आणि इतर ठिकाणाहून चोरीचा माल हस्तगत केला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी कासिम अली सय्यद, नवी मुंबई। कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध प्रकारचे फोन चोरीच्या घटना आणि काही गहाळ झाल्याच्या, मिसिंग झाल्याच्या घटना आपल्याकडे घडलेल्या होत्या। त्या संदर्भात पोलीस स्टेशनच्या पथकाने देशाच्या विविध भागातून जवळपास 50 मोबाईल हस्तगत केलेले आहेत। त्यांना जे पीडित व्यक्ती आहे त्यांना सुद्धा ते जे मोबाईल फोन्स आहेत त्यांना ते वापस देण्याची आज कारवाई ठेवलेली आहे। यामध्ये वेस्ट बेंगाल, झारखंड, बिहार, दिल्ली आणि हरियाणा या ठिकाणावरनं हे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले। किती लोकांना तर परत 50 लोक आहे जवळपास, त्यापैकी 28 लोक आलेले। उर्वरित लोकांना सुद्धा जसे जसे पोलीस स्टेशनला येतील तसे वापस करण्यात येईल। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।